नमस्कार. आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत उपवासासाठी. मिरच्या, टमाटे, आलू चिरून घेतले आणि शेंगदाणे पण भाजून घेतले. आता मिक्सरमध्ये काढून या भिजलेल्या साबुदाण्यामध्ये टाकून आता मिक्स करून घेणार आहे. आता छान प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे. थोडं कढईमध्ये तेल टाकून तेलामध्ये जिरे टाकले. आता टाकणार आहे मिरच्या. आलू पण टाकत आहे. आता याला हलवून घेते. आता याच्यामध्ये टाकणार आहे टमाट्याला पण असं मिक्स करून घ्यायचं. शेंदी मीठ टाकत आहे. याच्याने लवकर टमाटे मऊ होतात. याला पण असं मिक्स करून घ्यायचं. आता सगळं झालेले आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे साबुदाणा, मिक्स केलेला साबुदाण्याचं कूट आणि साबुदाणा. याला आता चांगलं मिक्स करायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं. आता माझा रेडी झालेली आहे साबुदाणा खिचडी. तुम्ही पण ट्राय करा. मराठी चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. असा मोकळा साबुदाणा तयार होतो अशा प्रकारे केल्याने. बाय.